सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक अपील केलेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणूक तुर्तास घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले। स्थानिक जिल्हाधिकारी आणि कोर्टात काही ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायत प्रकरण गेली होती, त्याचा निकाल अद्याप काही ठिकाणी देण्यात आलेला नाहीये आणि काही ठिकाणी चिन्ह वाटप उशिरा झाले। तसंच अपील अर्ज यावर तोडगा अजून निघालेला नाहीये। यामुळे अशा ठिकाणी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार नाहीये, तसे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सागर, मयूर, राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक सुरू आहे आणि जवळपास 1 तारखेला या सगळीकडे प्रचार संपतोय आणि 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। पण अशा परिस्थितीमध्ये 23 नोव्हेंबर पर्यंत अनेक ठिकाणी चिन्ह वाटपावरनं काही अपिलार्थ गेले होते। काही लोक उमेदवारींचे अर्ज बाद केले, त्याच्या संदर्भात अपिलार्थ गेले होते। पण तत्सम निवडणूक प्राधिकरण अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी निर्णय द्यायला हा उशीर लावला होता। यावरनं देखील तोडगा निघाला नव्हता। याच्या संदर्भामध्ये आता राज्य निवडणूक आयोगाने एक आज आदेश काढलेले आहेत। अशी जी प्रकरणं आहेत की जी 23 नोव्हेंबर पर्यंत निघाली नव्हती, जिथे अपील होती, अशा ठिकाणी तुर्तास नगर परिषदेची निवडणूक घेतली जाणार नाही। विशेष म्हणजे जर नगराध्यक्ष पदाच्या ठिकाणी काही ठिकाणी अर्ज बाद झाले होते आणि त्यावरून अपिलार्थ गेले होते, तर त्याचा निकाल जर 23 नोव्हेंबर नंतर लागला असेल तर अशा ठिकाणी मात्र संपूर्ण नगर परिषदेमध्येच निवडणूक होणार नाही। ज्या ठिकाणी वॉर्डाच्या संदर्भामध्ये वॉर्डातल्या काही नगरसेवकांच्या हेवेदावे होते, त्यांच्या पक्षचिन्हांचा काही हेवेदावे होते, या संदर्भात सुद्धा 23 तारखेला जर निकाल उशिरा आला असेल, म्हणजे 23 तारखेनंतर जर निकाल आला असेल तर अशा ठिकाणी सुद्धा त्या वॉर्डामध्ये निवडणूक न घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी असे प्रकरण अपिलार्थ असल्यामुळे अशा ठिकाणी आता ही निवडणूक होणार नाही। त्या संदर्भात नव्यानं कधी निवडणूक घ्यायची याचे आदेश पुढील काळात दिले जातील। तुर्तास अशा अपिलार्थ असणाऱ्या नगर परिषदा नगरपंचायती ज्या आहेत तिथे निवडणूक न घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। मयूर, धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।